त्यांच्याच पुढाकाराने झाली. आताही टाळ्या वाजवा. आणि जाता जाता एक सांगतो, त्यांचं भाषण आहे ते म्हणतात ना, लंका जली हनुमान बाग. हे सगळे 5 डबू मागितले नाही. तुमच्याकडून कोणाकडून वर्गणी घेतो ना आम्ही? भाऊ कोणी दिल्या 5 पैसे? कोणी इकडे? काही नाही ना. सरकारचा पैसा, आदिवासीचा विकास. म्हणजे मला उके साहेबाच्या म्हणून बजरंगबलीची आठवण आली. बजरंगबली जेव्हा रावणाच्या गेला ना, तर त्याच्या शेपटीले बांधले पालव. म्हणजे पालवही रावणाचे, मातीचा तेलही रावणाचा, आणि आगडबीची काडी रावणाची, आणि जडली कोणाची? म्हणून म्हणते लंका गेले हनुमान बाग. आमचा तसाच झाला. आम्ही काय नाही, सूट बूट कपडे प्रेस लावून आलो. 3 दिवस मस्त जेवण. का झाला? 4-4 5-5 भाज्या. पण ते झाला आपल्याला नाही पडत. आपल्याला एकच भाजी पाहिजे. आपल्याला कसा एक ठुसानं 2-2 3-3 वाटी रसा आला तरी जमते. पण आता हे या वयनं आहे, आता कधीतरी होईल अशी बाजू केला. मी समजला मी का म्हणत आहो. तर पुढच्या कार्यक्रमात तसा ठुसानं रसा होईल. मस्त झाला. आता तसेच स्प्रेचे कपडे लावून घरी जातो. एवढे भरगच्च कार्यक्रम केले. एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करा. मी महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री, आमचे भाऊ, तुमचे भाऊ, आमचे पालक, आमच्यावर प्रेम करणारे, आमच्यासाठी तुम्ही एक लक्षात ठेवा, कधी निगेटिव्ह नका बोलू. मोठ्या मुश्किलनं मंत्रिपदावर आपला माणूस जाते, जाऊ द्या, त्याला चांगला काम करा. तुमचा नसत पटत तर चुपचाप राहा, पण चांगलाच म्हणा. फेसबुकवर चांगलाच टाका. अरे का होतो, हे साहेबाचा कामच म्हणायचा, दुसरा म्हणायचा नाही.